गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज विशेष दिवस आहे, 21 जून, म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि आत्ताच गेल्या 7-8-10 वर्षापासूनच हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला गेला. इतके दिवस इतके शतक हे ज्ञान, हे विज्ञान जगापासून दूर होतं. मोदी सरकार आलं आणि मोदी गव्हर्नमेंटने सनातन संस्कृती, एक एनलाइटेंड व्यक्ती चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण की ओर, ही थिंकिंग त्याच्या असू शकते. त्याच्या आधी जे राज्यकर्ते आलेत, हो, भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण जो भारताचा आत्मा आहे सनातन, तो गेल्या 75 वर्षात कोणाला समजला नाही, कोणत्याच राज्यकर्त्याला समजला नाही. आणि राज्यकर्ता महत्वाचा असतो, कारण तो राष्ट्राला दिशा दाखवतो. राष्ट्राचा स्वाभिमान हा कोणा एका व्यक्तीवर अवलंबून नाहीये. भारतात काय एनलाइटंड लोकांची संख्या कमी आहे का? जगात सगळ्यात जास्त एनलाइटंड लोक भारतातच आहेत, हे मी छाती ठोकून सांगू शकतो. कारण भारताचा आत्मा सनातन आहे, ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही. आणि हा योग महर्षी पतंजली ऋषींनी गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधीही अष्टांग योगाच्या माध्यमातून आपल्याला सांगून ठेवलेला आहे. पण दुर्दैवाने आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये या योगाचा कुठेही संबंध नव्हता. योग काय? काहीतरी योगासनालाच आज सुद्धा काही लोक योग म्हणतात. म्हणजे धनुरासन करा, मकरासन करा, दंड बैठका करा, सूर्य नमस्कार करा, याला लोक योग म्हणतात. पण खरा योग आपण समजून घेतला पाहिजे. योग या शब्दाचा अर्थ काय व्यंकटेश? जुडना. बस योग. मग जुडना म्हणजे कशाला काय जोडायचं? येस, आत्म्याचं परमात्म्याशी जोडलं जाणं याला म्हणतात योग. जीवाचं शिवाशी मिलन याला म्हणतात योग. आणि यालाच म्हणतात सेल्फ रिअलायझेशन, यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. आणि हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो. पण मी बघतो आपल्या आजूबाजूला काय चालू आहे? योगासनं. कोणी योगासनं करतं, कोणी मॉर्निंग वॉक करतं, कोणी झुंबा करतं, कोणी डायटिंग करतं. कोणाला असं वाटतं की योग फक्त शरीराकरताच आहे. अरे योगासनं शरीराकरतायत, पण योग आत्म्याचा परमात्म्याशी होतो. हा विषय अतिशय गहन आहे. पण दुर्दैवाने अजूनही असंख्य लोक याच्यापासून अनभिज्ञ आहेत. का? कारण ते प्रवृत्ती मार्गात आहेत. मदत फाउंडेशन, चाकण, डिवाइन पाथ ऑर्गनायझेशन आपल्याला प्रवृत्त करतं, आपल्याला जागृत करतं या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी. हा चैतन्याचा मार्ग अतिशय सोपा आहे, कोणीही चालू शकतं, सगळे चालू शकतात, पण अतिशय निसरडा आहे. चालायचा प्रयत्न केला की लगेच निसटतो. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. जो सोएगा बस वही खोएगा, जो सोएगा बस वही खोएगा, ये बात उसको पता नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं. हाँ लगेंगे फल जब किसी वृक्ष में, वे पेड़ झुक जाएंगे स्वतः ही. हाँ लगेंगे फल जब किसी वृक्ष पर, वे पेड़ झुक जाएंगे स्वतः ही. अकड़ तने की
बता रही, अकड़ तने की बता रही है, अभी फल इसमें लगा नहीं है। मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं. आणि म्हणून हे मदत फाउंडेशनचं जागृती अभियान आहे. जास्तीत जास्त लोकांना जागृत करा. कशाच्या प्रती? स्वतःच्या प्रती आणि योगाच्या प्रती. आणि आजचा हा 21 जून संकल्प करण्याचा दिवस आहे. अनेक लोक आज संकल्प करतील. अनेक लोक आज संकल्प करतील. बघा तुम्ही काय संकल्प करतील? रोज सकाळी मी लवकर उठेल, रोज मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाईल, रोज मी सकाळी सायकलिंग करेल, रोज मी सकाळी जिमला जाईल, रोज मी सकाळी स्विमिंगला जाईल. आणि किती दिवस पाळतील? पुढच्या 21 जूनला जर अनालिसिस केलं तर 100 पैकी पुढच्या 21 जून पर्यंत कंटिन्यू करणारे लोक किती सापडतील? एखादा तरी सापडेल का? म्हणून डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं. हे जागृत करण्याचं अभियान मदत फाउंडेशनने हातात घेतलेलं आहे. आणि हे अभियान का हातात घेतलेलं आहे? कारण या जागृतीतूनच विश्वशांतीचं लक्ष प्राप्त केलं जाणार आहे. आणि विश्वशांतीचं लक्ष हे माझं, व्यंकटेशचं, तुझं एकट्या दुट्याचं नाही रे. हे विश्वशांतीचं लक्ष माझ्या ज्ञानोबा माऊलींनी 13व्या शतकात लावून ठेवलं. जो जे जे वांछील तो ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. फक्त भारत स्वधर्म सूर्य पाहो, महाराष्ट्र स्वधर्म सूर्य पाहो, माझं चाकण स्वधर्म सूर्य पाहो, माझा आळंदी स्वधर्म सूर्य पाहो, असं नाही म्हटलं. ते काय म्हटलं? विश्व स्वधर्म. स्वधर्म काय? माणूस आहेत ना आपण, तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा माणुसकीचा धर्म आपल्याला संतांनी शिकवला. पण दुर्दैवाने आज आपण पाहतो आपल्या आजूबाजूला कोणीतरी कोणावर तरी बलात्कार करतंय, कोणीतरी कोणाची तरी फसवणूक करतंय, कोणीतरी कोणाचा तरी खून करतंय, कोणीतरी कुठेतरी दरोडा टाकतंय. अरे एवढंच काय? एवढं कमी होतं की काय? म्हणून बघा, इराण आणि अमेरिकेचं इस्रायलचं युद्ध, तिकडे रशिया आणि युक्रेनचं युद्ध, आज जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. आणि अल निनोचा परिणाम म्हणून आज 21 जून आहे, तरी पाण्याचा थेंब या आभाळातून पडलेला नाही. हे सत्य आपण स्वीकारणार कधी आहोत? मेल्यावर मला सांगा ना तुम्ही, हे सत्य आपण कधी स्वीकारणार आहोत? हे आपल्या आजूबाजूला चालू आहे. आणि आभाळच फाटलंय, मला मान्य आहे, आभाळच फाटलंय. मी एकटा कुठे शिवणार? आणि म्हणून मला तुमच्यासारख्या नव तरुणांची आवश्यकता आहे या जागृती अभियानाला पुढे चालू ठेवण्यासाठी. माझं काम नाहीये, माझं एकट्याचं काम नाहीये. ज्ञानोबा माऊली खूप खूप नशीबवान होते की त्यांच्यात धैर्य होतं, त्याच्यात डेअरिंग होतं. त्यांना माहिती होतं जोपर्यंत हे शरीर आहे ना, तोपर्यंत हे कोणी झोपलेले मेंढर जागृत होणार नाहीत. त्यांनी 21व्या वर्षी काय जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना कॉन्फिडन्स होता की मी या शरीरात राहून या सगळ्यांना जागृत करू शकत नाही, मला विदेही अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि आजही ती ऊर्जा शक्ती रूपाने त्या समाधीच्या तिथं आपल्याला अनुभवायला मिळते. जाऊन बघा, खात्री करा, प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. जर त्या समाधीमध्ये ती आकर्षण शक्ती, ती ऊर्जा राहिली नसती, तर लाखो लोक बिना बोलवता आषाढी एकादशीला इथं येऊन 200 किलोमीटर पायी चालत गेले नसते. लक्षात घ्या, ती ऊर्जा कार्य करते. ज्ञानोबा माऊली आजही कार्य करत आहेत. आणि ज्ञानोबा माऊलींचीच ऊर्जा माझ्या मुखातून आज तुमच्या कानांपर्यंत पोहोचते. माझी इच्छा आहे हीच ऊर्जा तुमच्या मुखातून पण प्रवाहित व्हावी. कारण गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा
दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे वेलीवरती आज ही फुले, फलद्रूप भावा हा वृक्ष असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी मानसी हा वसा वाठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, तुम्ही वकील असा, तुम्ही अभिनय क्षेत्रात असा, तुम्ही हाऊसवाईफ असा, तुम्ही शेतकरी असा, तुम्ही नेते असा, आमदार असा, खासदार असा, अरे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही तुम्ही समाजाची सेवा करू शकतात की नाही? कारण सेवा केली तरच मेवा मिळेल, लक्षात घ्या. पण सेवा या शब्दाचा नीट अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. सेवा म्हणजे फुकट करणे नाही. अरे फुकट फुकट ही धरणी माता सुद्धा तुम्हाला मक्याचं कणीस देत नाही. यस ऑर नो? मक्याचं कणीस जर ही धरणी माता तुम्हाला हवं असेल तर पहिले एक बीज पेरावं लागतं. तुम्हाला काहीतरी त्या धरणी मातेला द्यावं लागतं, तेव्हा धरणी माता तुम्हाला हजारो पटीने देते. यस ऑर नो? देशी तेव्हा घेशी, हा नियम आहे जगाचा. आणि म्हणून या भौतिक नियमांचं पालन करून आपण सेवा केली पाहिजे. म्हणजे काय की स्वार्थ मनात न ठेवता जगाच्या कल्याणासाठी काया वाचा मनाने आपल्याला जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला भाव, आपलं अंतःकरण समाजसेवेचं असलं की आपोआप सेवा घडते. सेवा घडतेच. न्हावी केस कापतो. कशा करता? कटिंग कशा करता करतो तो? 100 रुपया करता. येस सर नो? पण त्याचा दृष्टिकोन फक्त 100 रुपयासाठी मी केस कापतो असा जर असेल तर तो झाला स्वार्थ. पण मी श्रीकृष्णाला सजवतोय. 100 रुपये तर श्रीकृष्ण मला देणारच आहे, विषय लक्षात घ्या. पण मी श्रीकृष्णाला सजवतोय हा भाव जर त्याच्याकडे असेल तर तो कृष्णार्पित भावनेने जगतो. आणि यालाच म्हणतात खरी सेवा. भाव बदला, कारण भाव बळे आकळे येरवी ना कळे. अरे हा जो विषय आहे ना, हा म्हातारपणात करण्यासारखा नाहीये. गुल संपून गेलेल्या अगरबत्त्या मला नको आहेत, लक्षात घ्या. मला गुल संपून गेलेल्या अगरबत्त्या नको आहेत. मला सळसळत रक्त पाहिजे. मला तरुण रक्त पाहिजे जो या ज्ञानाचा प्रसार करेल. मी काय तुम्हाला संन्यास घ्यायला सांगत नाही विवेकानंदांसारखं. विवेकानंद म्हटलं की माझ्यासारखे 1000 संन्यासी जर मला मिळाले तर मी भारत देशाचं अमेरिकेमध्ये रूपांतरित करू शकतो. अमेरिकेत जी भौतिक समृद्धता आहे ती मी या भारतात आणू शकतो. आणि दुर्दैवाने सांगावं असं वाटतं, विवेकानंदांना जाऊन 200 वर्ष होऊन गेलेत, पण आजही भारत अमेरिका बनलेला नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की विवेकानंदांना त्यांच्यासारखे ताकदवान संन्यासी 1000 मिळू शकले नाहीत. आणि आपण किती आहेत? 150 करोड. लाज वाटली पाहिजे की नाही आपल्याला? भारत म्हणून 150 करोड आपण फक्त आपली पैदास वाढवून ठेवली. अरे हो, पण एक महान नेतृत्व जो या
माझ्या भारत देशाला पुन्हा महानतेच्या शिखरावर नेऊन ठेवू शकेल असा एकही बनू नये, असा एकही बनू नये. आणि हा बनेल कुठून? अरे तुमच्या आमच्यातूनच बनणार आहे. आणि म्हणून म्हणून ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, सबको गले से लगाते चलो. आणि म्हणून म्हणून आजच्या तरुण पिढीमध्ये हे परिवर्तन घडणं एक्सपेक्टेड आहे. पण दुर्दैवाने, अतिशय दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आजची तरुण पिढी कुणाच्या आहारी गेलेली आहे? सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. भय, मैथून, आहार आणि निद्रा. बघा तुम्ही फेसबुकला ऍड बघा, फेसबुकला ऍड बघा. तुम्ही कोणत्या प्रकारचे ऍड बघतात जास्त? कोणत्या प्रकारचे ऍड बघतात जास्त? ज्याच्यात भय आहे, ज्याच्यात मैथून आहे, ज्याच्यात खाण्याच्या भारी भारी जाहिराती आहेत. कुठे चांगलं नवीन हॉटेल उघडलेलं आहे, कुठे मच्छी फ्राय चांगलं मिळतं, कुठे मटण चांगलं मिळतं, कुठे बोलायचं मिळतं. आणि निद्रा, गाद्यांच्या जाहिराती बघा, कुर्लॉन, मोमो गाद्या, त्यांचे कॉस्ट बघा तुम्ही. भय, आहार, मैथून आणि निद्रा याच्या पलीकडे कोणत्या जाहिराती तुम्ही बघतात मला सांगा? दिसतं काही? फक्त या 4 गोष्टींकडेच आकर्षिले जातात सामान्य जनता. आणि आपला हा जो प्रवास आहे ना, खाली वाहणारा जो प्रवास आहे ना, हा आपल्याला ऊर्ध्वगामी करायचा आहे. आपली ऊर्जा वर उंच गेली पाहिजे, वर गेली पाहिजे. तेव्हा तिसरा नेत्र आपलं उघडेल. डोळे, भौतिक डोळे बंद केल्याशिवाय आतले चक्षु, अंतरचक्षु उघडत नाहीत. आत बघा, तुमच्या मनाच्या आत काय चाललं आहे ते बघा. आणि या साधनेला अगरबत्ती लागते का व्यंकटेश? या साधनेला मेणबत्ती लागते का? या साधनेला तेल लागतं का? या साधनेला फक्त या साधनेला काहीच लागत नाही. ना घंटी, ना अगरबत्ती, ना फुलं, ना पेढे, ना प्रसाद, काहीच लागत नाही. या साधनेला काय लागतं? फक्त ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी, स्वतःशी. कोणी तुम्हाला जज करायला इथं बसलेलं नाहीये. तुम्ही स्वतः जागृत व्हा. स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करा. अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस. आणि हे विश्वशांतीचं मिशन, आत्मोन्नतीकडून विश्वशांती पर्यंत हे मिशन माझ्या सद्गुरूंचं आहे. आणि तुमचं आमचं आपण आरोग्यासाठी काम करतो. म्हणून आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांती. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर तुमचं रोगमुक्त असलं पाहिजे. आणि या रोगमुक्तीसाठी ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी ज्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल त्याचा उपयोग करून घ्या. पण या शरीराला व्याधी मुक्त ठेवा, रोग मुक्त ठेवा. आणि हे रोग मुक्त ठेवण्याचं मिशन तुमचं आमचं असलं पाहिजे. कारण स्वस्थ शरीर, स्वस्थ मन, निरोगी मन हेच चैतन्याचा प्रकाश स्वतःमध्ये प्रकट करू शकतो. आणि एकदा का हा चैतन्याचा प्रकाश स्वतःमध्ये प्रकट झाला की मग जिकडे तिकडे आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची डोही आनंद तरंग. या परम आनंदाची अनुभूती, या सच्चित आनंदाची अनुभूती देण्याचं कार्य ही डन फॉर यू सिस्टीम तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून यारे यारे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलाविन साऱ्या वस्तू. पण कोणी घ्यायला तयार आहे का? दुर्दैवाने सगळे झोपलेले आहेत. कुणालाही हा खरा आनंद, हा अखंड आनंद, हा सच्चित आनंद नकोय. सगळ्यांना काय पाहिजे? गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सुंदर बायको पाहिजे. हे
घेऊ नका असं मी म्हणतच नाही. मी काय म्हणतो, अरे संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. जगाचं जाऊ द्या, जगाचं जाऊ द्या. कोणी माझ्यासोबत असेल तर त्यांच्या बरोबर, आणि कोणी माझ्यासोबत नसेल तर त्यांच्या शिवाय. हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि हा संकल्प स्वतःचा स्वतःशीच करा. कारण बालपण तुमच्या हातातून निघून गेलेलं आहे, पुन्हा येणार नाही. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझ न पूजिले यौवनी कधी, वार्धकी तनु होई जर्जरा, वार्धकी तनु होई जर्जरा, धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा, धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा. आप्त सोय रे स्वार्थ जाणती, इष्ट मित्र ते गोड बोलती. आप्त सोय रे स्वार्थ जाणती, इष्ट मित्र ते गोड बोलती. अंती एकला तुझी प्रभुवरा, अंती एकला तुझी ईश्वरा, धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा, धाव पाव रे हे महेश्वरा. किती किती सटीक सांगितलं गेलेलं आहे. पण माहित असून सुद्धा लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडत नाही का? ज्ञान आहे रे, ज्ञान गीतेमध्ये पण आहे, ज्ञान एकनाथी भागवतात पण आहे, ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे. पण कान धरून ते ज्ञान कानात ओतणारा आणि कानापासून हृदयापर्यंत भिडवणारा व्यक्ती लागतो, आणि त्या व्यक्तीला म्हणतात सद्गुरू. माझ्या आयुष्यात असे माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज जे आलेच, त्यामुळे माझं आयुष्य, माझा जन्म सफल झाला, मी धन्य झालो. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर जागृत होऊन या चैतन्याच्या मार्गावर चालून भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती करून घ्या. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.